खरं तर लाडकी बहीण योजनेबाबत आता बोलणं खूप जास्त गरजेचं आहे। 23 मार्च आला परंतु लाडक्या बहिणींच्या बाबत कोणत्याही प्रकारची अपडेट येत नाही। अधिवेशनामध्ये इतर सर्व मुद्द्यांबाबत चर्चा होत आहे परंतु लाडकी बहीण योजनेबाबत कोणीही बोलत नाही। लाडक्या बहिणींना म्हणजेच राज्यातील जवळपास 2 कोटी महिलांना मागील 2 महिन्यांपासून योजनेचे पैसे अजूनही मिळाले नाहीत। ज्यांना अपात्र केले, ज्यांची ई-केवायसी राहिली आहे, ज्या परित्यक्त्या आहेत, घटस्फोटित आहेत, त्यांचा विषय वेगळा राहिला, परंतु ज्या महिलांना सुरळीत आतापर्यंत जानेवारी महिन्यापर्यंत सर्व पैसे मिळाले होते त्या महिलांना देखील फेब्रुवारी महिना आणि मार्च महिन्याचे पैसे अजूनही मिळाले नाहीत ना या संदर्भातील जी-आर येत आहे। मग महिला दिनाचे वितरण लांबले, महिला दिनाला पैसे नाही आले, त्यानंतर वाटलं की गुढीपाडव्याच्या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचे वितरण नक्कीच होईल, परंतु गुढीपाडव्याला देखील हे वितरण झाले नाही। आणि आता जर हे वितरण येत्या 2-3 दिवसांमध्ये झाले नाही तर कदाचित एप्रिल महिन्यामध्ये देखील वितरण जाण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे। खरं तर हे करणं खूप जास्त चुकीचं आहे। आतापर्यंत असं कधीच होत नाही। म्हणजे मार्च ते मार्च महिन्यापर्यंत म्हणजेच की मार्च 2025 ते मार्च 2026 पर्यंत जो योजनेसाठी निधी तरतूद झाली होती तो निधी वितरित केला जातो। आतापर्यंत आपण प्रत्येक योजनांबाबत हे पाहिलं आहे, परंतु यावेळी लाडकी बहीण योजनेमध्ये असेच होताना दिसत आहे। कारण जर लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजून 2 दिवसांमध्ये अपडेट आली नाही तर कदाचित लाडक्या बहिणींना यावेळी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता थेट एप्रिल महिन्यामध्ये मिळेल। आणि मग असे होणार असेल तर ही अनियमितता हळूहळू लाडक्या बहिणींवर त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने लादली जात आहे का? योजनेच्या हप्त्याचे जे 3000 रुपये अजूनही सरकारकडे प्रलंबित आहेत, यामध्ये कोणत्याही प्रकारची अपडेट का येत नाही? का हळूहळू सरकार या योजनेमध्ये देखील दुर्लक्ष करत आहे? आपण पाहिलं की यावेळी योजनेमध्ये जे अधिवेशनामध्ये बोलायला हवं होतं त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी घोषणा झाली नाही। ना लाडक्या बहिणींचा कोणत्याही प्रकारचा लाभ वाढला, ना लाडकी बहीण योजनेमध्ये तारखा फिक्स झाल्या, ना लाडकी बहीण योजनेच्या नवीन ई-केवायसी बाबत बोललं गेलं। खरं तर विरोधी पक्षाने देखील यावर आक्रमकपणे त्यांची भूमिका मांडायला हवी होती, परंतु त्यांच्याकडून देखील यामध्ये आक्रमक भूमिका मांडली जात नाहीये। सध्या काय झाले, प्रकरणं कोणती सुरू आहेत तर सातारामधलं प्रकरण असेल, जिल्हा परिषद इलेक्शनचं ते प्रकरण सुरू आहे। सध्या प्रकरण काय सुरू आहे तर ते अशोक खरात त्याचं प्रकरण सुरू आहे। परंतु हे जे आहे लाडकी बहीण योजनेमध्ये सरकार त्या ठिकाणी दुर्लक्ष करतंय का? कारण महिलांच्या खात्यावरती पैसे येत नाहीत। सतत महिला बोलतायत की आम्हाला सवय लावली होती, आम्हाला त्या ठिकाणी योजनेचे पैसे होईल, योजना कायमस्वरूपी चालेल, 2100 रुपये देऊ, असे अनेक त्या ठिकाणी वादे आम्हाला या सरकारने केले होते, परंतु आता सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करतंय आणि लाडकी बहीण जी की लाडकी होती ती आता ना आवडती झाली आहे का असा देखील प्रश्न या निमित्ताने राज्यातील लाखो महिला विचारत आहेत। आता याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत अधिकची आपण, परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करून पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून केले जाते। तर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेचा अजूनही जी-आर आला नाही। योजनेचा जी-आर आला नाही म्हणजे हप्ता वितरित करण्याबाबतचा फेब्रुवारी महिन्याचा देखील अजून जी-आर आलेला नाही। आता हा फेब्रुवारी महिन्याबाबत आपण बोलतोय कधी तर आज 23 मार्च आहे। 2 दिवस गेले, आता अधिवेशन देखील अंतिम टप्प्यात आलेले आहे, मार्च एंड देखील आलेला आहे आणि अजूनही लाडकी बहीण योजनेबाबत फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचा जी-आर देखील आला नाही। मार्च महिन्याचा जी-आर तर खूप लांब राहिला। म्हणजे दरवेळी 2 महिन्यांच्या हप्त्याने एकत्रित देऊ किंवा 3000 रुपये येणार या ज्या बातम्या येतात माध्यमांमध्ये त्या संदर्भात काय असतं, सरकारच्या वतीने जोपर्यंत आपल्या महिला व बालविकास मंत्री स्वतः पोस्ट करत नाहीत किंवा जी-आर येत नाही तोपर्यंत हे अधिकृतपणे वितरण सुरू होत नाही आणि जोपर्यंत असा जी-आर येणार नाही किंवा महिला व बालविकास मंत्र्यांची पोस्ट येणार नाही तोपर्यंत महिलांच्या खात्यावरती योजनेचे पैसे येणार नाहीत। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून काल देखील मागणी केली होती। अनेक लाडक्या बहिणींची जी मागणी होती की आता वितरण लांबले आहेत ना, तुम्ही एवढं लांबवलं आहे, अजून 2-3 दिवस लांबू द्या, परंतु आम्हाला एकत्रित आता 2 महिन्यांचा लाभ द्या, म्हणजेच की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे वितरण तुम्ही एकत्रित करा आणि आमच्या खात्यावरती त्या ठिकाणी 3000 रुपये द्या, जेणेकरून या 3000 रुपयांचा आम्ही काहीतरी फायदा करू। खरं पाहायला गेलं योजना सुरू झाली होती, योजना सुरू झाल्यानंतर पहिल्या 5-6 महिन्यांमध्ये ज्या पद्धतीने योजना सुरू होती
लाडक्या बहिणींच्या खात्यावरती खटाखट पैसे येत होते, 1500 रुपये, 3000 रुपये, 4500 रुपये. आणि जेव्हापासून इलेक्शन झाले आहे, इलेक्शन नंतर सुरुवातीचे 3-4 महिने योजना सुरळीतपणे चालू होती, 1500 रुपये देखील येत होते. परंतु जसे जसे हे दिवस वाढत चालले आहेत, जसे जसे महिने उलटत आहेत, तसे तसे लाडक्या बहिणींवरचं सरकारचं प्रेम कमी होताना दिसतंय. ही वास्तविक स्थिती आपण स्वीकारलीच पाहिजे. खरं पाहायला गेलं तर सध्या राज्यामध्ये नगरपालिका, नगरपंचायतच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत, महानगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या आहेत. जवळपास 12 जिल्हा परिषदा सोडल्या तरी इतर सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुका देखील झालेल्या आहेत. मग आता सरकारला या महिलांची गरज नाहीये का? म्हणजे जे काही सर्व होतं ते फक्त निवडणुकांपुरतीच होतं का, असं देखील त्या ठिकाणी महिला विचारतात. आणि हे महिलांच्या मनामध्ये हे प्रश्न येणं साहजिकच आहे. कारण योजना ज्या पद्धतीने सुरू केली होती, योजना ज्या पद्धतीने सुरुवातीच्या काळामध्ये चालू होती, तशा पद्धतीने योजना आता कुठेही चालू दिसत नाही. ना कोणीही याबाबत पोस्ट करतंय, ना कोणीही काही माहिती देतंय, ना GR वेळेवर येत आहे, ना तारीख ठरवली जात आहे. प्रचंड अनियमितता या लाडकी बहीण योजनेमध्ये मागील 4-5 महिन्यांपासून झालेली आहे. तेव्हा आपण समजून घेतलं, अनेक महिलांना देखील आम्ही सांगितलं आणि महिलांनी देखील ती बाब समजून घेतली की ठीक आहे, आचारसंहिता सुरू आहे, आचारसंहितेमुळे सरकारवर देखील काही त्या ठिकाणी निर्बंध असतात. परंतु आता काय आहे? आता कोणतीही आचारसंहिता नाहीये, काही नाहीये. मग आता वितरण त्या ठिकाणी करायला तुम्हाला अडचण काय येते? आपण बोलतोय, तुम्ही त्यावेळी म्हणजेच की तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यामध्येच लाडकी बहीण योजनेच्या 2-3 महिन्यांच्या हप्ता वितरणासाठीचा निधी तरतूद केली होती. मग निधी तरतूद असताना, सर्व गोष्टी असताना देखील वितरण का लांबत आहे? आणि या वितरणापाठीमागं खरंच लाडकी बहीण आता न आवडती होत चालली आहे का? हाच एक मुद्दा महत्त्वाचा असणार आहे. कारण 2 महिन्यांचा लाभ आहे, हे जवळपास 3000 रुपये त्या ठिकाणी लाडक्या बहिणींचे प्रलंबित आहेत. आणि हे 3000 रुपयांबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत अपडेट येत नाही आहे. कोणीच काही बोलायला तयार नाही. अधिवेशनामध्ये देखील रोजची रोज आपण पाहतोय, पण कोणत्याही प्रकारे लाडकी बहीण योजनेचा मुद्दा मांडला जात नाही. प्रत्येक अधिवेशनामध्ये आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांच्या वतीने याबाबतची माहिती दिली जायची. या अधिवेशनामध्ये त्यांच्याकडून देखील कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती दिली गेली नाही. नक्की किती महिलांची KYC प्रलंबित आहे, नक्की प्रत्येक महिन्याला लाभ किती महिलांना येतोय, काहीच माहिती मिळत नाहीये. कारण जो सुरुवातीच्या काळामध्ये 2 GR यायचे, त्या 2 GR मुळे आपल्याला कळायचं की निधी वितरित किती होतोय. आता आपण काय पाहतोय, मागील 2-3 महिन्यांपासून एकच GR येतो, जो सामाजिक न्याय विभाग, महिला व बालविकास विभागाला निधी वितरित करतो, तेवढाच एक तो GR येत असतो. परंतु जो मेन GR असतो, जो की अर्थ विभाग राज्याचा महिला व बालविकास विभागाला लाडकी बहीण योजनेचा निधी वितरित करण्यासाठी जो GR काढतो, तो GR देखील येत नाही आहे. त्यामुळे काहीच समजायला मार्ग नाही की नक्की ही योजना चालली कोणत्या पद्धतीने. सरकार सांगतंय की 2 कोटी महिला पात्र आहेत, एवढं आहे तेवढं आहे. परंतु जर वास्तविक स्थिती पाहिली तर एवढ्या महिला मेसेज करतायत ज्यांची KYC झाली नाही, त्यांचे योजनेचे पैसे नोव्हेंबर महिन्यापासून बंद केले आहेत. अनेक अशा महिला आहेत की ज्या परित्यक्त्या आहेत, एकल आहेत, घटस्फोटित आहेत, ज्यांच्याकडे डॉक्युमेंट नाही आहेत. अशा महिलांची KYC होत नाही आहे आणि त्या देखील या योजनेच्या लाभापासून त्या ठिकाणी वंचित राहायला सुरुवात झालेली आहे. त्यांना देखील 2-3 महिन्यांपासून योजनेचे पैसे येत नाही आहेत. आता ज्या महिला सर्व लाभ, त्या सर्व निकषांमध्ये, सर्व अटींमध्ये सर्वत्र पात्र आहेत, त्यांनी KYC केली आहे, त्यांना जानेवारी महिन्याचा पैसा फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळाला. आता फेब्रुवारी महिना संपला, मार्च महिना संपायला आला, परंतु फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण देखील अजून एकाही महिलेला होत नाही आहे, ना GR येतोय. आज कोणत्याही परिस्थितीमध्ये, आज अथवा उद्या GR काढून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 27 तारखेच्या आधी तुम्ही त्या ठिकाणी वितरण करा. किमान आता 2 महिन्यांचा लाभ मागून मागून तर कंटाळलो आम्ही. खरं तर ते हक्काचं होतं. लाडकी बहीण योजनेकडे सरकार दुर्लक्ष करते असं आपल्याला बोलावं लागेल. परंतु 2 महिन्यांचा लाभ एकत्रित जमणार नसेल तर किमान फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपयांचे वितरण तरी लवकरात लवकर करा आणि मार्च महिन्याचा निधी देखील देण्याचा प्रयत्न करा. अशीच मागणी राज्यातील महिलांच्या वतीने आम्ही देखील करतोय. आणि तुम्हाला देखील याबाबत काय वाटतं? सरकारच्या वतीने लाडकी बहीण योजनेकडे हळूहळू दुर्लक्ष केलं जात आहे का? नक्की कमेंट करून सांगा. ही व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करून अशाच अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला हक्काने सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.